ओके, आता ऐकू येतं ना. 1950 साली आपल्या तेव्हा प्रथम राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसादनी ध्वजारोहण करून भारताला काय काय घोषित केलं होतं? प्रजातंत्र. तर आज आपण 76 इयर्स लेटर, 76 वर्ष लेटर, आज आपण ते आता सेलिब्रेट करत आहोत. तर प्रथम स्वागत मी ज्यांचं करते की माझ्याहून मोठे म्हणजे 75 वर्षाहून मोठे जे आहेत त्यांना, आपण सगळेच ज्येष्ठ नागरिक आहोत, पण 75हून जे ज्येष्ठ आहेत त्यांचं मी आधी स्वागत करते. त्याच्यात आपण सुपर सिनियर्स ज्यांना म्हणतो, 90 वर्ष आणि त्याच्याहून मोठे, त्यांचं मी अगदी मनापासून प्रेमपूर्वक त्यांना नमस्कार आणि त्यांचं स्वागत करते. कशाला? कारण जे 90 वर्ष आणि त्याच्या पुढचे आहेत त्यांना ॲटलिस्ट 14 वर्षाचे होते जेव्हा आपलं पहिलं ध्वजारोहण केलं, तर त्यांना त्यांच्या आठवणी पुष्कळ आहेत. त्यामुळे त्यांना आधी नमस्कार, मग 80 वर्ष, मग 75 आणि 80चे मध्ये, आणि त्याच्यानंतर मी स्वतंत्र भारतात जेव्हा युद्ध केलं तेव्हा ज्यांनी स्वतंत्र भारताला आपल्याला हेल्प केलं त्यांचे मी आभार मानते आणि त्यांना स्वागत करून त्यांना नमस्कार करते. थर्ड, माझ्याहून जे छोटे आहेत इकडं अथश्रीमध्ये, म्हणजे 75हून कमी, त्यांचं मी स्वागत करते आणि त्यांना नमस्कार करते. त्याच्यानंतर आपले RM आणि त्यांचा सगळा स्टाफ, त्यांचं पण स्वागत करते आणि त्यांना नमस्कार करते. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, आपल्या ज्या ताई आहेत, जे दादा आहेत, जे आपल्या अथश्री लोकांचं त्यांची काळजी घेतात, त्यांना पण स्वागत करून त्यांना पण नमस्कार करते. ओके, आता छोटासा आपला प्रोग्राम असा आहे की आधी आमच्या चीफ गेस्ट येऊन ध्वजारोहण करतील, त्याच्यानंतर आपण राष्ट्रगीत म्हणूया. आणि राष्ट्रगीत म्हणताना ज्यांना सहजपणे उभे राहू शकेल ना ते उभे राहून म्हणा, बाकीचे बसून म्हणा. भाव जो असतो तो जास्त इम्पॉर्टंट असतो, उभे राहायचं किंवा बसायचं इट डझंट मॅटर. आणि त्याच्यानंतर मग आपला छोटासा प्रोग्राम सुरू होईल. 2 गाणी असतील, राष्ट्रभक्तिगीत, एक कविता असेल आणि त्याच्यानंतर आभार मानून आपण संपायचा असं प्रोग्राम. तर आधी मी आमच्या चीफ गेस्ट, आमच्या प्रिय मालिनी ताई, त्यांना आता आपण आपलं राष्ट्रगीत म्हणूया. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा, विंध्य हिमाचल यमुना गंगा, उच्चल जलधि तरंगा, तव शुभ नामे आगे, तव शुभ आशीष मागे, गाये तव जय गाथा, जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम. आता मी मालिनी ताईंना एक 4 शब्द सगळ्यांसाठी ॲड्रेस करून नमस्कार. आज भारताच्या स्वातंत्र्याची निशाणी व अभिमानाची प्रतीक तिरंग फडकण्याचे काम भाग्य मला मिळाले. त्यासाठी आपल्या सर्वांचे व मॅनेजिंग कमिटीचं मी आभार मानते. खरं तर शैलाराव यांनी मला विचारल्यावर प्रथम मला खरं वाटेना,
कारण हा मान समाजातला मंत्री, आमदार, खासदार व थोर मोठ्या प्रतिष्ठित मंडळींचा असतो. असो, त्याचबरोबर कोण जाणे माझ्या मनामध्ये गांधीजींचे अंत्योदयाचे विचार व मनुस्मृतीतला गुर ढोर शूद्र स्त्री ताडनके अधिकारी हा विचार मनात येऊन गेला. 1947 ऑगस्टला आपला भारत स्वतंत्र झाला. तेव्हापासून आत्तापर्यंतचा 76-77 वर्षांचा काळात भारतात अनेक बदल होत गेले. मुख्यतः समाजापासून वंचित घटकांना गांधीजी, नेहरू, टिळक, आगरकर, आंबेडकर, ज्योतिबा फुले व आपले माननीय पंतप्रधान मोदीजी इत्यादी धुरंधर नेत्यांनी समाजातील मुख्य प्रवाहात आणण्याचे अनेकविध प्रयत्न केले आहेत. आपण सर्व धर्मजात, रूढी परंपरा, वर्गभेद, अंधश्रद्धा इत्यात पूर्णपणे अडकलेला होतो. समाजात बदल घडवणे काही सोपी गोष्ट नव्हती. त्यासाठी अनेक प्रकारचे वाटा शोधण्याचे प्रयत्न केले गेले. आपल्या नेत्यांच्या प्रयत्नांना हा दुर्लक्षित घटक देखील पूर्णपणे सकारात्मक साथ दिलेली आहे. सांप्रदायिक समाजाला टक्कर देत, अवहेलना स्वीकारत, धैर्याने एक एक पाऊल पुढे टाकत, हळूहळू मुख्य धारेत येण्याचे धाडस केलेले आहे. आज स्त्री माझघरातल्या अंधारा कोठडीतून बाहेर पडून मिळेल त्या संधीचा फायदा घेत अनेक क्षेत्रात आपला ठसा उमटवलेला आहे, यशस्वी झालेली आहे व देशाचा प्रथम नागरिक राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचलेली आहे. त्याचप्रमाणे दुर्लक्षित दुसरा घटक देखील धर्म जातीच्या पलीकडे जाऊन देशाच्या प्रतिष्ठित पदावर बसण्याचे मान मिळवलेला आहे. गळ्यात थुंकण्यास मडकी व आपला पावलांचे ठसे पुसण्यासाठी कमरेला झाडू बांधून घेत, करवंटीतून पाण्याची भीक मागत, प्रतिष्ठित समाजावर आपली सावलीही पडू न देता जगणारा समाज आज अनेकविध प्रतिष्ठित स्थानावर आपला ठसा उमटलेला आहे. ह्याचा सर्व श्रेय आपल्या नेत्यांना व भारताने स्वीकारलेल्या प्रजासत्ताक पद्धतीला आहे, हे मी अभिमानाने सांगू शकते. आपल्या ह्या देशात समाजातल्या सामान्य माणसाला देखील आपले विचार मांडण्याचे, लिहिण्याचे व बोलण्याचे अधिकार आहे व तो देखील देशाचा एक मुख्य घटक आहे. आणि म्हणूनच आपण सर्वांनी व आपल्या मॅनेजिंग कमिटीने मला हा मान माझ्यासारख्या सर्वसामान्य महिलेला ही दिलेली आहे. म्हणून मी आपल्या सर्वांची शतशः आभारी आहे. त्याचबरोबर एक खंत देखील आहे. अजून आपण सर्व पूर्णप्रमाणे रूढी परंपरा, धर्म, अंधश्रद्धा, उच्च नीच इत्यादीपासून मुक्त झालेलो नाहीत. एक मोठा भाग ह्यातच अडकलेला आहे. असो, बदल काही क्षणात होत नाही, तो वेगाने होत नाही, कणाकणानेच होत असतो. तरी आज माझ्या हातात आलेल्या अंत्योदयाची ही कडी आपल्या थोर समाज सुधारक नेत्यांच्या मदतीने शेवटच्या कडीपर्यंत नेण्याचे प्रयत्न करूया. आणि परत मी आपल्या सर्वांचा शतशः आभार मानून माझे मनोगत पूर्ण करते. मला ते द्या, मला माहिती काय मालिनी ताई, थँक्यू व्हेरी मच. आणि तुम्ही जे जे म्हणालात ना, दॅट इज व्हॉट इज लोकशाही, की सामान्य असं काही म्हणजे भेदभाव नाही, इक्वालिटी. आणि तुमचं अगदी छान झालं आणि थँक्यू व्हेरी मच. आता आपण आमचा छोटासा प्रोग्राम सुरू करूया. आणि मी सर्वप्रथम बी ब्लॉकच्या ज्या आपल्या सिंगर्स आहेत त्यांना आमंत्रित करते इकडं येऊन नई कहानी. हम हिंदुस्तानी, हम हिंदुस्तानी, हम हिंदुस्तानी, हम हिंदुस्तानी.
आज पुरानी जंजीरों को तोड़ चुके हैं। क्या देखे उस मंजिल को जो छोड़ चुके हैं। चांद के दर पे जा पहुंचा है आज जमाना। नए जगत से हम भी नाता छोड़ चुके हैं। नया खून है, नई उमंगे, अब है नई जवानी। हम हिंदुस्तानी। छोड़ो कल की बातें, कल की बात पुरानी। नए दौर में लिखेंगे मिलकर नई कहानी। हम हिंदुस्तानी, हम हिंदुस्तानी। आओ मेहनत को अपना ईमान बनाए। अपने हाथों से अपना भगवान बनाए। राम की इस धरती को, गौतम की भूमि को, सपनों से भी प्यारा हिंदुस्तान बनाए। नया खून है, नई उमंगे, अब है नई जवानी। हम हिंदुस्तानी। छोड़ो कल की बातें, कल की बात पुरानी। नए दौर में लिखेंगे मिलकर नई कहानी। हम हिंदुस्तानी, हम हिंदुस्तानी। हर जर्रा है मोती, आंख उठाकर देखो। मिट्टी में सोना है, हाथ बढ़ाकर देखो। सोने की ये गंगा है, चांदी की जमुना। चाहो तो पत्थर पे धान उगा कर देखो। नया खून है, नई उमंगे, अब है नई जवानी। हम हिंदुस्तानी, हम हिंदुस्तानी। छोड़ो कल की बातें, कल की बात पुरानी। नए दौर में लिखेंगे मिलकर नई कहानी। हम हिंदुस्तानी, हम हिंदुस्तानी। हम हिंदुस्तानी, हम हिंदुस्तानी। थैंक यू। अगदी छान झालं गाणं. आणि हम हिंदुस्तानी नये दौर पे. तर आपली जी युनिटी आहे, तर आय एम होपिंग की आपली ए बी आणि सी ची युनिटी, छोड़ो कल की बातें और सी में दबा ज्यादा यूनिटी सी में दबा करके देना। इकट्ठा करेंगे सब लोग. नहीं चाहिए, देख लो, रख लो थँक्यू. आप। आता हे राष्ट्रभक्ती गीत झालं. सी में आता आमच्या ओन कवयित्री आहे तिकडं, मिसेस जयश्री घनसासी. तर त्यांना मी आमंत्रित करते. आणि ते राष्ट्र नाही पण अरे, महाराष्ट्राबद्दल this was my place, त्यांची यार. कविता आहे. इट्स ओके। प्लीज. ठीक है रे। विचारलं ते. अच्छा, ओके. मला तर नाही, मला धरायला बरं पडतं हो जरा. सवय नाही ना उभं राहून बोलायची. नाही हे खूप मागं होतं. मी एक स्वरचित कविता सादर करतेय. कवितेचं नाव आहे महाराष्ट्र माझा. मी ज्या महाराष्ट्रात जन्मले वाढले त्या महाराष्ट्राबद्दल मला अतिशय प्रेम आहे आणि सार्थ स्वाभिमान पण. ऐकूयात. कवितेचं नाव आहे महाराष्ट्र माझा. गमतेन मजला कोठे, गमतेन मजला कोठे माझा महाराष्ट्र सुंदर. गमतेन मजला कोठे माझा महाराष्ट्र सुंदर. भव्य पहाडी डोंगरी, भव्य पहाडी डोंगरी, निर्मळ जळांचे निर्झर. निळ्या आकाश मार्गी, बापरे, हां, निळ्या, फार जवळ वाटतं.
निळ्या आकाशमार्गी पिवळ्या सोनप्रकाशी, निळ्या आकाशमार्गी पिवळ्या सोनप्रकाशी स्पर्धा करीत पळती शुभ्र पांढरे मेघ, स्पर्धा करीत पळती शुभ्र पांढरे मेघ. कसदार काळी माती, कसदार काळी माती पिकविते धान्य विपुल, कसदार काळी माती पिकविते धान्य विपुल. शूर मराठी योद्धे, शूर मराठी योद्धे जिंकिती लढाया थोर, शूर मराठी योद्धे जिंकिती लढाया थोर. सारे मराठी सरदार, सारे मराठी सरदार गरजूनी एक साथ, सारे मराठी सरदार गरजूनी एक साथ. वीरमरण घेऊनी, वीरमरण घेऊनी प्रिय झाले भवानीस, वीरमरण घेऊनी प्रिय झाले भवानीस. शिवबाचा रणप्रहार, शिवबाचा रणप्रहार निर्भय करुणी प्रदेश, शिवबाचा रणप्रहार निर्भय करुणी प्रदेश. रयतेचा राजा झाला, रयतेचा राजा झाला इतिहासी सोनेरी नोंद, इतिहासी सोनेरी नोंद. येथे संत सज्जनांचा, येथे संत सज्जनांचा स्वानंदी मेळा भरुनी, येथे संत सज्जनांचा स्वानंदी मेळा भरुनी. पथिका दावी वाट, पथिका दावी वाट आनंद यात्रा चालुनी, पथिका दावी वाट आनंद यात्रा चालुनी. माझे भाग्य थोर, माझे भाग्य थोर जन्मले महाराष्ट्र देशी, माझे भाग्य थोर जन्मले महाराष्ट्र देशी. मी कन्यका मराठी, मी कन्यका मराठी गरजते जय महाराष्ट्र ओटी, मी कन्यका मराठी गरजते जय महाराष्ट्र ओठी. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय हिंद. कोरड पडली तोंडात, पाणी न्यायला होते तर कुठे पाणी ठेवायला पाहिजे. आता वा, जयश्रीताई अगदी छान झाली कविता आणि त्यांना ते टॅलेंट आहे आणि एव्हरी इयर त्यांची छान छान. मी हे माझं 3rd इयर आहे इकडं, तर छान झाली अगदी. आता मी सी ब्लॉकच्या बंधू आणि भगिनींना एक राष्ट्रभक्ती गीत म्हणायला आमंत्रित करते. प्लीज. मज सीने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला, तळमळला सागरा. मज सीने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला, तळमळला सागरा. मज सीने भूमातेच्या चरण तुला तुझ धुता मी नित्य पाहिला होता. मज बदलासी अन्य देशी जाऊ, सृष्टीची विविधता पाहू. गणनीर विरह शंकित झाले, परितुवा वचन भिजले. मादन्य स्वये मीच पृष्ठवाहीन, त्वरितया परत आणीन. विश्वसलो या तव वचनी
जगदनुभव योगे बनुनी तव अधिक शब्द उत्तरणी येईन त्वरे कथून सोडित जला सागरा प्राण तळमळला तळमळला सागरा नेमजसीने पंजरीवा हरिण शिरावा पाशी ही फसगत झाली कैसी कसा सतत शाहुला पुढती दश दिशा तमोमय होती गुण सुमरे मेथियलिया धावे तिने सुगंधा गावे जरी उद्धरणी नयन तिचा साचा हा व्यर्थ भार वेदेचा पियाम्र वृक्ष वत्सलतारे नव कुसुमयुता त्या झुलतारे तो बाल गुलाबही आकारे फुल बाग मला हाय पार झाला सागरा प्राण तळमळला तळमळला सागरा नेमजसीने नभी नक्षत्रे बहुत एक परिप्यारा मज भरत भूमीचा तारा प्रासाद तिथे भव्य परिमजकार आईची झोपडी प्यारी ती जमीन नको राज्य मज प्रिय साचा वनवास तिच्या वनीचा फुलविणे व्यर्थ हे आधारे बहुजीवन गगमते चित्तारे तुझ सरित्पतेजी सरितारे तन्विरहाची शपथ घालितो तुझला सागरा प्राण तळमळला तळमळला सागरा नेमजसीने या फेन मिशे हसती निर्दया कैसा का वचन भंगिसी ऐसा स्वामी सांप्रत जिंका आंग्ल भूमी मनमातेला आपला म्हणून फसवीसी मज विवासना देशी आंग्ल भूमी भय भीतारे अबलान माझी मातारे
मस्तीच आकारे जो आचमनी एक क्षणी तुझ प्याला सागरा प्राण तळमळला तळमळला सागरा नेमजसीने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला तळमळला सागरा 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 थँक्यू थँक्यू शिला मी आता छोटासा कार्यक्रम संपत आहे, पण एक मी सांगते, थोड्या दिवसामागे येतो का आवाज? थोड्या दिवसामागे आपण सगळ्यांनी तिळगुळ घेतला होता आणि गोड गोड बोलत होतो ना, तर ती गोळी अजून आपल्या जिभेवर आहे. पण आता ना आपला हा प्रोग्राम संपल्यावर आपण सर्वांनी एक एक पेढा घेऊन तो गोडवा कंटिन्यू करावा अशी विनंती आहे. थँक्यू. आणि शेवटचं एक आहे, मी सगळ्यांचे आभार मानते. हा की हा हा तुम्ही सर्वांनी येऊन ऍक्च्युली ह्या थोडाशा प्रोग्रामची ब्युटी वाढवली आहे, त्यामुळे मी सगळ्यांचे आभार मानते. RM आणि त्यांचा सगळा स्टाफ आणि आमचे विजय कुमटाकर आणि विजय बांदे ह्यांनी हे साऊंड सिस्टमचं सगळं अरेंज केलं. त्याच्याशिवाय ही गाणी आणि हे स्पीच झालं नसतं. आणि त्याच्यानंतर आपण सर्वजण इकडे आलो आहोत, तर आपल्या सर्वांचे पण मी आभार मानते. तर आपण आपला पेढा घेऊन गोड गोड बोलत राहावे आणि सगळ्यांचे अभिनंदन करून आजचा सगळा पूर्ण दिवस आणि वर्ष तुमचा सुखाचा जावो. थँक्यू. जे प्रगती झालं ते सगळं घेतलं ना, फक्त आउटलाईन घेतलं सगळं सांगतो बघ समजल टाइम सगळं सगळं मराठी हा मराठी फक्त ग्रामर मग काय मराठी